नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूट मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक स्टॅटिस्टिक मध्ये आपण बघणार आहे स्टँडर्ड डेव्हिएशन। लास्ट लेक्चर मध्ये आपण मीन डेव्हिएशन कशी कॅल्क्युलेट करायची आहे ते आपण बघितले होते। त्याच्यामध्ये सुद्धा आपण 3 प्रॉब्लेम स्टडी केले आहे। जर तुम्ही लास्ट लेक्चर नसन बघितलं तर ते अवश्य बघा। त्याच्यामध्ये आपण मीन डेव्हिएशन कॅल्क्युलेट केले होते। त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज हे 2 पॉइंट आपण शिकलो होतो। तर त्याच्यामध्ये काही डिसकंटिन्युअस डेटा असतो त्याला कंटिन्युअस कशा प्रकारे करायचे ते तिथं सुद्धा सांगितलं होतं। जर तुम्ही ते बघितलेलं नसणार आहे तर ते बघून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा मी दिलेली आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे बघा स्टँडर्ड डेव्हिएशन। याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे आता 3 टाइपचे प्रॉब्लेम आहेत। जसं मीन डेव्हिएशन मध्ये होतं एक रॉ डेटा, एक अनग्रुप डेटा आणि एक ग्रुप डेटा, असे 3 टाइपचे प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये फक्त xi च्या व्हॅल्यू दिलेल्या असणार, तो आपला रॉ डेटा असतो, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं। ज्याच्यामध्ये xi आणि fi फ्रिक्वेन्सी सुद्धा दिलेली असती, तशा टाइपचे एक प्रॉब्लेम आहे। आणि एकामध्ये क्लास इंटरवल आपल्याला दिलेला असतो, तर तशा टाइपचा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे। तर चला स्टार्ट करूया स्टँडर्ड डेव्हिएशन। बघा, सगळ्यात अगोदर त्याचा फॉर्म्युला बघूया स्टँडर्ड डेव्हिएशनचा। रॉ डेटासाठी रॉ डेटाचा अर्थ राहतो की आपल्याकडे काही नंबर्स दिलेले फक्त, ज्याला आपण म्हणू xi च्या व्हॅल्यूज। फक्त आणि फक्त आपल्याकडे अशा xi च्या काहीतरी व्हॅल्यूज दिलेल्या असतील लाईनीने, अशा काहीतरी xi च्या व्हॅल्यू आहे। जर आपण इथं अज्युम केलं काहीतरी नंबर्स लिहिलेले, समजा मग समजा आपण इथं अज्युम केलं 1 2 3 4 असे काहीतरी नंबर्स लिहिलेले, याला म्हटलं आपण xi च्या व्हॅल्यूज। फक्त xi दिलेले, दुसरं काही नाही दिलं, फक्त xi दिलं। म्हणजे आपण हे टोटल नंबर मोजले, किती नंबर आहे आपल्याकडे 4। मग इथं सांगितलं आपण n = 4, फक्त एवढाच डेटा आपल्याकडे आहे। आणि आपल्याला काढायचं SD म्हणजे कोण, स्टँडर्ड डेव्हिएशन। त्याला असा सिग्माचा सिम्बॉल आहे बघा, अशा टाइपने आपण त्याला डिनोट करतो सिग्मा। या लेटरचं नाव काय, सिग्मा। तर सिग्मा असे याला वाचतो आपण। फॉर्म्युला आहे अंडर रूट मध्ये समेशन xi - x बार चा स्क्वेअर डिवाइड बाय n। काय म्हटलं बघा, xi - x बार मीन डेव्हिएशन मध्ये सुद्धा आपण एक काढलं होतं बघा, xi - x बार। मीन डेव्हिएशनच्या स्टेप मध्ये पण xi - x बार काढलं होतं, फक्त इथं स्क्वेअर नव्हता। इथं काय केलं आपण, याचा स्क्वेअर केला, त्याला डिवाइड बाय टोटल नंबर n। टोटल नंबर n म्हणजेच आपलं समेशन fi असतं। हा जो टोटल नंबर n आहे, पुढे चालून जर fi दिला असेल तर त्यालाच आपण समेशन fi असे सुद्धा म्हणतो। मग आपण काय केलं, xi - x बार एवढं मोठं लिहिण्याऐवजी याला एक शॉर्टकट नाव दिलं di। म्हणजे xi - x बारला आपण एक शॉर्टकट नाव दिलं di। xi - x बारला आपण काय नाव दिलं, di, की एवढं मोठं लिहिण्यापेक्षा आपण त्याला एक शॉर्टकट मध्ये di म्हणू। मग काय केलं बघा, xi - x बारच्या जागेवर di लिहिलं। इथं होतं समेशन xi - x बार चा स्क्वेअर, त्यालाच आपण di जर लिहिलं xi - x बारला, म्हणजे फक्त याच्या जागेवर xi - x बारच्या जागेवर di लिहिलं, समेशन di चा स्क्वेअर। तर इथं काय होणार बघा, जर आपल्याला क्वेश्चन मध्ये फ्रिक्वेन्सी दिली तर इथं fi ने सुद्धा मल्टिप्लाय। जर क्वेश्चन मध्ये फ्रिक्वेन्सी दिली तर सध्या आपल्याकडे नुसतं xi च्या व्हॅल्यू आहे, म्हणून इथं xi - x बार ब्रॅकेटचा स्क्वेअर एवढाच फॉर्म्युला आहे, डिवाइड बाय त्याला टोटल नंबर n आहे। जसं की सध्या आपल्याकडे n ची व्हॅल्यू किती, 4, तर इथं आपण 4 पुट करणार, xi ची व्हॅल्यू 1 2 3 4 जे की आपण असा कॉलम बनवणार। बघा याला सॉल्व्ह कसं करणार आपण, तर आपल्याला जर असं न्यूमेरिकल आलं तर सगळ्यात पहिले आपण इथं xi चा एक कॉलम बनवणार, xi चा। इथं आपण सर्व xi च्या व्हॅल्यू लिहिणार, इथं आपण सर्व xi च्या व्हॅल्यूज लिहून घेणार आणि सर्वात शेवटी यांची बेरीज करणार, याला म्हणू आपण समेशन xi। सर्वात शेवटी काय करणार, यांची बेरीज करणार, समेशन xi। का बरं बेरीज, कारण की आपल्याला मीन काढायचा आहे। मग मीनचा फॉर्म्युला आहे बघा, मीन म्हणजे x बार बरोबर समेशन xi डिवाइड बाय n, समेशन xi डिवाइड बाय n। सर्व xi ची बेरीज केली ते डिवाइड बाय टोटल नंबर n, इथून आपल्याला x बार भेटला, म्हणून आपण एक कॉलम वाढवणार इथं आणखी xi - x बार। आता फक्त xi - x बार काढा किंवा डायरेक्ट त्याचा आपण स्क्वेअर सुद्धा इथे घेऊ शकतो, कारण की आपल्याला स्क्वेअर लागणार आहे। तर xi - x बार, xi म्हणजे कोण, या व्हॅल्यू बघा, xi म्हणजे कोण, या व्हॅल्यू, x बार म्हणजे कोण, आलेला मीन, तो इथं पुट करायचा। प्रत्येक xi च्या व्हॅल्यूज मधून आपण मीनला मायनस करणार आणि त्याचं काय करणार, स्क्वेअर। तर इथं ज्या काही व्हॅल्यू येणार त्या सर्वांची परत एकदा इथं बेरीज करणार, मग बेरजेला नाव काय येणार, xi - x बार ब्रॅकेटचा स्क्वेअर, xi - x बार ब्रॅकेटचा स्क्वेअर। डायरेक्टली आपण फॉर्म्युला मध्ये पुट करू, स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा इक्वल टू अंडर रूट मध्ये
समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय एन, डिवायडेड बाय एन, कारण की इथे एफ आय नाही आहे म्हणून डिवाइड बाय काय करणार आपण, एन करणार। एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय एन, समेशन एक्स आय मायनस एक्स बारचा स्क्वेअर म्हणजे ही व्हॅल्यू डिवाइड बाय त्याला एन। चला न्यूमेरिकल मध्ये आपण याला समजून घेऊया। बघा क्वेश्चन मध्ये व्यवस्थित समजा। तर आपल्याकडे असा एक क्वेश्चन दिलेला आहे बघा, काय म्हटलं क्वेश्चन मध्ये, कम्प्यूट स्टँडर्ड डेविएशन, म्हणजे स्टँडर्ड डेविएशनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे फॉर द फॉलोइंग डेटा। तर डेटा काय दिला बघा, 1 2 3 4 5 6 7 असे काहीतरी नंबर दिले बघा। क्वेश्चन काही पण असू शकतो, नंबर पण काही पण असू शकता। तर हा आपल्याला एक्झाम मध्ये विंटर 19 च्या एक्झाम मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे बघा। विंटर 19 मध्ये विचारलेला होता 4 मार्क्स साठी, आणि सिमिलर टाइपचे क्वेश्चन तुम्हाला येते। समर 22 मध्ये परत एकदा क्वेश्चन आला होता। आता आपलं 2024 ची एक्झाम होणार आहे विंटरची, मे बी चान्स आहे की 4 मार्क्स साठी असा क्वेश्चन येऊ शकतो। 1 2 3 4 5 6 7 असे एक्स च्या व्हॅल्यू आहे। या कोणत्या व्हॅल्यू राहते आपल्या, मग एक्स च्या आपण लिहिलं होतं बघा की आपल्याला क्वेश्चन मध्ये कशाच्या व्हॅल्यू देणार, एक्स च्या व्हॅल्यू देणार, बरोबर। आपण इथं फॉर्म्युलाचे लिहून ठेवलं होतं की कशाच्या व्हॅल्यू देतील आपल्याला, एक्स च्या व्हॅल्यू देणार। हे बघा फॉर्म्युला मध्ये आपण इथं लिहून ठेवले कशाच्या व्हॅल्यू देणार आपल्याला, एक्स च्या। मग एन बघा किती आहे, टोटल नंबर आपल्याकडे किती आहे, आणि नंतर मग यो टेबल बनवायचा आपल्याला। मग टोटल नंबर एन ची व्हॅल्यू जर विचारली तर एन ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, 7। एन इज इक्वल टू किती आहे, 7 आहे। मग आपण काय केलं बघा, एन इज इक्वल टू 7 लिहून घेतलं, सगळ्या एक्स च्या व्हॅल्यू लिहून घेतल्या, एक कॉलम बनवला, सर्व एक्स च्या व्हॅल्यू इथं लिहून घेतल्या, सर्व एक्स च्या व्हॅल्यू इथं लिहून घेतल्या। आता आपण काय करू, यांची बेरीज करू, या सर्वांची ऍडिशन करू। त्याला इथं लिहू समेशन एक्स आय, त्याला इथं लिहू आपण समेशन एक्स आय। या सर्वांची ऍडिशन करू बघा, 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 5 15, 15 + 6 21, 21 + 7 28। आपली समेशन एक्स आय आली 28, समेशन एक्स आय ची व्हॅल्यू आली 28। लगेच इथं फर्स्ट फॉर्म्युला मीनचा म्हणजेच की एक्स बारचा समेशन एक्स आय डिवायडेड बाय एन, सर्व एक्स आय ची बेरीज डिवाइड बाय एन। सर्व एक्स आय ची बेरीज किती आली बघा, समेशन एक्स आय आला आपलं 28, त्याला डिवाइड बाय एन ची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे, 7। एन इज इक्वल टू किती आपलं 7, 28 भागिले 7 केलं, उत्तर आलं आपलं 4। यो भेटला आपल्याला एक्स बार, यो काय भेटला आपल्याला एक्स बार। आता आपल्याला इथं काय करायचं नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, प्रत्येक एक्स आय मधून एक्स बारला मायनस करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे। प्रत्येक एक्स आय मधून एक्स बार म्हणजे किती 4, त्याला मायनस करायचं आणि ब्रॅकेटचं काय करायचं आहे, स्क्वेअर। प्रत्येक एक्स आय मधून 1 - 4, बघा एक्स आय ची व्हॅल्यू किती 1 - 4 त्याचा स्क्वेअर। आता मी इथं लिहितोय, आपल्याला समजण्यासाठी लिहितोय, तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू लिहू शकता, इथं जे आन्सर आहे ते डायरेक्ट लिहू शकता। 1 मधून 4 गेले 3, 3 चा स्क्वेअर येणार इथं 9, -3 येतं, पण जेव्हा आपण स्क्वेअर करतो मायनसचा पण स्क्वेअर काय येतो प्लस, 1 - 4 -3, -3 चा स्क्वेअर 9, 2 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर, 2 - 4 -2, -2 चा स्क्वेअर 4, 3 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर, -1 चा स्क्वेअर 1, 4 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर, 4 - 4 येतं 0, बरोबर। 4 - 4 काय येणार, 0 येणार। बघा ब्रॅकेटचा स्क्वेअर, 4 - 4 उत्तर येणार 0। त्याच्यानंतर 5 पुट केलं, 5 - 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर, 5 - 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर। जेव्हा आपण 5 - 4 पुट केलं, ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, आता इथं अज्युम करा 5 - 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याचं उत्तर येणार 1। 6 पुट केलं, 6 - 4 2, 2 चा स्क्वेअर 4, 7 पुट केलं, 7 - 4, बघा 7 - 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर 3, 3 चा स्क्वेअर येणार 9। म्हणजे असे आपले आन्सर आले बघा, असे आपले आन्सर आले। मग आपल्याला माहिती आहे लास्टला आपल्याला समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर याची काय लागणार आहे, समेशन लागणार आहे, यांची बेरीज लागणार आहे। बेरीज करू बघा, 9 + 4 13, 13 ने
14, 14 ने 15, 15 4 19, 19 9, परत एकदा याचं उत्तर आलं 28, परत एकदा याचं उत्तर आलं 28. 28 आन्सर आलेलं आहे बरोबर. समेशन xi मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा पुन्हा एकदा 9 1 10, 10 4 14, सेम 14, 14 प्लस 14 28. मग इथं दुसरा फॉर्म्युला आपला स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला सिग्मा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये समेशन xi मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय n. परत एकदा अंडर रूट मध्ये 28, किती उत्तर आलं त्याचं 28, आणि n किती होतं आपलं 7. 28 डिवाइड बाय 7, 28 डिवाइड बाय 7 येतं मग अंडर रूट मध्ये 4, आणि आपल्याला माहिती आहे अंडर रूट मध्ये 4चा आन्सर असतं 2. अंडर रूट 4चा आन्सर असतं 2. म्हणजे आपलं या प्रॉब्लेम साठी स्टँडर्ड डेव्हिएशन आलं 2. या प्रॉब्लेम साठी स्टँडर्ड डेव्हिएशन आलेलं आहे 2. बघा या प्रॉब्लेम साठी स्टँडर्ड डेव्हिएशनचं आन्सर आलेलं आहे आपलं 2. तर हे होतं आपला फर्स्ट प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये डायरेक्ट xi दिलेले होते फक्त. आता सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे की जेव्हा आपल्याला अनग्रुप डेटा असेल, जेव्हा आपल्याकडं अनग्रुप डेटा असणार आहे, तर तिथं फॉर्म्युला आपला समेशन fi di स्क्वेअर. आता हे नुसतं फॉर्म्युला लिहिलेलं आहे. तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. आता आपण जे सॉल्व्ह केलं बघा, आता आपण जे सॉल्व्ह केलं होतं तोच फॉर्म्युला मी परत लिहितो. स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्माचा फॉर्म्युला अंडर रूट मध्ये काय लिहिलं होतं आपण समेशन xi मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय n होतं. आता n च्या जागी लिहायचं समेशन fi, कारण की fi हाय आपल्याकडे आता फ्रिक्वेन्सीज दिलेली. यांचाच अर्थ फ्रिक्वेन्सी राहतो. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजेच आपली फ्रिक्वेन्सी राहते. फक्त फरक असतो की त्याच्यामध्ये xi च्या व्हॅल्यू फक्त एक वेळ दिले असते. ज्या व्हॅल्यू रिपीट होतात, ज्या व्हॅल्यू रिपीट होतात, तर त्याच्यासाठी आपण तिथं फ्रिक्वेन्सी लिहित असतो. मग फ्रिक्वेन्सीसाठी इथं लिहायचं समेशन fi, आणि फक्त इथं एक मल्टिप्लाय करायचं fi सोबत. म्हणजे मागच्या वेळेस सारखंच की आपण fi मल्टिप्लाइड बाय xi जसं मीन मध्ये करतो बघा. मीन काढायसाठी एक्स बारचा फॉर्म्युला आहे समेशन fi इंटू xi चा फॉर्म्युला होता डिवाइड बाय समेशन fi. बघा मीन काढायसाठी आपण समेशन fi xi डिवाइड बाय समेशन fi ची बेरीज वरती fi इंटू xi ची बेरीज. सेम इथं fi ने मल्टिप्लाय करायचं. यो फॉर्म्युला आपण स्टँडर्ड डेव्हिएशन साठी यूज करणार. यो फॉर्म्युला आपण स्टँडर्ड डेव्हिएशन साठी आता यूज करणार. तर बघा क्वेश्चन मध्ये बघून घेऊया. तर अशा टाइपचा क्वेश्चन दिलेला असतो. फाइंड द स्टँडर्ड डेव्हिएशन. फाइंड द स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा आपल्याला फाइंड आउट करायचे ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. मग याच्यामध्ये आपण बघू शकतो xi च्या व्हॅल्यू दिलेल्या आहे बघा. xi ची एक लाईन दिलेली आहे आणि एक लाईन आपल्याला fi ची दिलेली आहे. एक लाईन आपल्याला कोणाची दिलेली आहे fi ची दिलेली आहे. मग सर्वात पहिले तुम्हाला कोणता टेबल कसा तयार करायचा सगळ्यात पहिले इथं सांगतो. आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन करून ठेवले, फक्त आपल्याला प्रॉब्लेम इथं समजून घ्यायचा आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. कॅल्क्युलेशन कसं करणार त्याचं कॅल्सी मध्ये आपण व्यवस्थित ॲक्युरेटली ते सॉल्व्ह करू. तर बघा सर्वात पहिले क्वेश्चनला समजून घ्या. लास्ट जो प्रॉब्लेम होता तिथं xi होतं फक्त नंबर बरोबर, फक्त xi दिलेले होते, fi ची व्हॅल्यू नव्हती. मग आपण टोटल नंबर मोजले, त्याला म्हटलं n. तो फॉर्म्युला तिथं आपण यूज केला. आता इथे fi दिलेले म्हणजे आपले कॉलम वाढणार आहेत. तर बघा पहिला जो कॉलम आहे, नेहमी स्टॅटिस्टिक मध्ये आपल्याला कॉलम तयार करायचे असते. पहिला जो कॉलम आहे हा नेहमी कॉलम xi चा असणार. हा कोणाचा कॉलम आहे आपला xi चा, आणि त्याच्या बाजूला कॉलम असणार fi चा. त्याच्या बाजूला कॉलम असणार fi चा. मग सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली की जे काही आपल्या xi च्या व्हॅल्यू आहेत या 6 7 8 9 10 11 12 या इथं लिहून घ्यायच्या xi मध्ये. ज्या काही fi च्या व्हॅल्यू 3 6 9 13 8 5 4 त्या इथं fi च्या कॉलम मध्ये लिहून घ्यायच्या. क्लिअर एवढं. त्याच्यानंतर आपण काय करणार, मग याची बेरीज करणार. याला म्हणणार समेशन fi. आपण काय करणार नेक्स्ट स्टेप समेशन fi. ही झाली पहिली स्टेप. म्हणजे क्वेश्चन लिहिला, xi लिहिला, fi लिहिला जे दिलेलं होतं. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण या fi ची काय केली बेरीज केली. इथपर्यंत आलो. इथपर्यंत आल्याच्या नंतर मग पुढचा विचार करायचा की आपल्याला या दोघांचा करावा लागतो गुणाकार.
मागं पण आपण शिकलो होतो, मीन कॅल्क्युलेट केलं होतं मीन डेव्हिएशन मध्ये, तिथं पण आपण हेच स्टेप केले होते. सर्व स्टेप सेमच आहे बघा, चेंज काही नाही आहे. फक्त चेंज आपला नेक्स्ट कॉलम मध्ये बनणार आहे. मीन डेव्हिएशनच्याच या सर्व स्टेप आहे बघा. xi fi इंटू xi काय करणार आपण, fi इंटू xi म्हणजे या fi च्या नंबरचा आणि या xi च्या नंबरचा काय करायचा, गुणाकार. fi च्या नंबरचा आणि xi च्या नंबरचा, fi ची व्हॅल्यू आणि xi ची व्हॅल्यू याचा आणि याचा काय करणार, गुणाकार करणार, तो इथं लिहिणार. चालतंय, fi इंटू xi चालतं. मग आपण काय करणार, जेवढे काही fi चे नंबर आहे म्हणजे 6 गुणिले 3, 7 गुणिले 6, 8 गुणिले 9, 9 गुणिले 13, 10 गुणिले 8, 11 गुणिले 5, 12 गुणिले 4 असे जे काही व्हॅल्यू होते आपल्या fi आणि xi च्या, त्यांचा आपण गुणाकार केला, तो इथं लिहिला आणि इथं करणार शेवटी समेशन fi इंटू xi. इथं करणार शेवटी समेशन fi इंटू xi. ही झाली थर्ड स्टेप. बघा, फर्स्ट स्टेप व्हॅल्यूज लिहिल्या fi ची, सेकंड स्टेप मध्ये fi ची बेरीज केली, थर्ड स्टेप fi इंटू xi करून त्याची बेरीज केली. ही झाली थर्ड स्टेप. मग आपण फोर्थ स्टेप मध्ये मीनचा फॉर्म्युला, फोर्थ स्टेप मध्ये काय करणार, आपण मीन कॅल्क्युलेट करणार. इकडे दाखवतो बघा, फोर्थ स्टेप मध्ये आपण इकडे साइडला मीन कॅल्क्युलेट करणार. मीन म्हणजे आपला x बार, याचा फॉर्म्युला आहे समेशन fi xi डिवाइड बाय समेशन fi. म्हणजे बघा, आपली जी व्हॅल्यू आलेली होती समेशन fi xi ची आणि समेशन fi ची, ही इथं पुट करणार. समेशन fi xi डिवाइड बाय समेशन fi, ही झाली आपली फोर्थ स्टेप. मीन भेटला, परत आपण आपल्या क्वेश्चन कडे येणार, परत इथं आलो, कॉलम मध्ये परत येणार, मीन ची व्हॅल्यू काढली आपण x बार ची. मग आता काय करणार, इथं एक कॉलम वाढवणार xi मायनस x बार. इथं एक कॉलम, तुम्ही डायरेक्ट स्क्वेअर केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही, किंवा स्टेप बाय स्टेप xi मायनस x बार, त्याच्या बाजूला त्याचा स्क्वेअर, त्याच्या बाजूला इंटू fi केलं तरी पण चालेल. xi मायनस x बारचा एक कॉलम आपण तयार केला, म्हणजे या जेवढ्या काही xi च्या व्हॅल्यूज आहे बघा, इथं जेवढ्या काही xi च्या व्हॅल्यूज आहे, जेवढ्या काही आपल्याकडे xi च्या व्हॅल्यूज आहे, त्याच्यामधून प्रत्येक वेळेस x बार म्हणजे कोण, आलेला मीन हा दर वेळेस आपण इथं मायनस करणार प्रत्येक xi च्या व्हॅल्यू मधून. इथं काहीतरी आपल्याला व्हॅल्यूज भेटणार, मग ते प्लस असतील तर प्लस, मायनस असतील तर मायनस. ज्याच्यामध्ये आलं ते साइन सोबत त्याला तिथं लिहून घेऊ, आणि त्याच्याच बाजूला आपण काय करणार, इथं xi मायनस x बार हा जो कॉलम आहे आपला, या व्हॅल्यू याचा स्क्वेअर करणार. याचं काय करणार, स्क्वेअर करणार. ही पाचवी स्टेप आपली. बघा, पाचवी स्टेप काय आहे, xi मायनस x बार काढा आणि त्याच्याच बाजूला काय करा, लगेच स्क्वेअर करा. म्हणजे जशी तुमची व्हॅल्यू आली तशी इथं स्क्वेअर करून घ्या. ही व्हॅल्यू पण नेहमी प्लस मध्ये येणार. का बरं प्लस मध्ये, तर बघा, भले उत्तर आपलं मायनस असन, कोणत्याही मायनस व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर केला, वर्ग केला, तर तो प्लसच होतो. कोणत्याही मायनस व्हॅल्यूचा स्क्वेअर केला तो काय होणार, प्लसच होणार. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, इथं मायनस जरी उत्तर आलं त्याचा स्क्वेअर नेहमी प्लसच येणार आहे. मग ही व्हॅल्यू काढून घेतली, आणि लास्ट स्टेप राहते आपली, या fi चा आणि xi मायनस x बारचा गुणाकार करा. fi चा आणि xi मायनस x बारचा गुणाकार करा. मग इथं लास्ट कॉलम fi xi मायनस x बारचा ब्रॅकेट स्क्वेअरचा गुणाकार, xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअरचा गुणाकार. म्हणजे या fi च्या व्हॅल्यू आणि या xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर हे जे उत्तर आलेलं आहे, याच्या व्हॅल्यू, या दोघांचा गुणाकार आपण इथं लिहिणार, आणि यांची शेवटी करणार बेरीज. त्याला म्हणतो आपण समेशन fi xi मायनस x बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा, fi xi मायनस x बार ब्रॅकेटचा स्क्वेअर याची बेरीज करणार, आणि मग आपण स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला यूज करू, जो आहे सिग्मा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये समेशन fi xi मायनस x बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय समेशन fi. काय फॉर्म्युला आहे, अंडर रूट मध्ये समेशन fi xi मायनस x बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय समेशन fi. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू. xi मायनस x बार इंटू fi याचं समेशन आपण इथं काढलेलं आहे, आणि समेशन fi सुद्धा आपण फाइंड केलेलं आहे. इथून आपण कॅल्क्युलेट करणार अंडर रूटची व्हॅल्यू घेऊन स्टँडर्ड डेव्हिएशन. तर अशा टाईपचा आपला प्रॉब्लेम आहे बघा. तर आपण सरळ आता प्रॉब्लेम कडे जाऊया. बघा, आपला जो क्वेश्चन दिलेला होता, बरोबर, जो क्वेश्चन आपल्याला दिलेला होता
त्या टाईपनुसार आपण याला एक 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 आता सोडूया. बघा सध्याला आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे बघा, XI ची व्हॅल्यू आणि FI ची व्हॅल्यू आहे. पहिली स्टेप काय म्हटलं होतं, XI च्या व्हॅल्यू लिहून घ्या, FI च्या व्हॅल्यू लिहून घ्या. लिहून घेतल्या, समेशन FI करा. हे केलं समेशन FI, त्याला n सुद्धा आपण म्हणू शकतो. हे इथं समेशन FI केलं, या सर्वांची बेरीज केली, ती आली 48. ती बेरीज किती आली तर 48 आली. ती बेरीज आली 48. मग काय म्हटलं होतं सेकंड स्टेप मध्ये, या दोघांचा गुणाकार करा. sin 3 18, 7 6 42, 9 8 72 यांचा गुणाकार करा. सरळ सरळ गुणाकार करा. तर बघा एक स्टेप आपण वाढू. हे बघा गुणाकार केला इथं FI इंटू XI चा, FI इंटू XI चा गुणाकार केला, ही व्हॅल्यू आली समेशन FI इंटू XI, समेशन FI इंटू XI. बघा FI XI यांचा गुणाकार केला. sin 3 18, 7 6 42, 8 9 72, 9 गुणिले 13 117, 10 गुणिले 8 80, 11 गुणिले 5 55, 12 गुणिले 4 48, 12 इंटू 4 48. यांची समेशन केली, यांची बेरीज केली, ती बेरीज आली 432. समेशन FI आलं 48, समेशन FI XI आलं 432. मग बघा FI XI ची बेरीज किती आली 432 आणि FI किती आलं 48. मग आपण काय करू आता, त्याचं एक व्हॅल्यू इथं काढून घेऊ. 432 आणि 48 आहे ना. बघा मी इथून आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. x बार समेशन FI XI डिवाइड बाय समेशन FI. मी इथून कॅल्क्युलेट करू 432 डिवाइड बाय 48. बरोबर, आपलं समेशन FI XI किती आहे 432 आणि FI किती आहे 48. याला कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करू. 432 भागिले 48. बघा सॉल्व्ह करू याला. 432 भागिले 48 सॉल्व्ह केलेला उत्तर आलं 9. उत्तर किती आलं आपलं 9. 432 भागिले 48 आन्सर आलं आपलं 9. म्हणजे x बारची व्हॅल्यू आली आपली 9. x बारची व्हॅल्यू आली आपली 9. मग आता आपल्याला एक कॉलम तयार करायचा आहे XI मायनस x बारचा आणि XI मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअरचा, आणि त्याच्यानंतर त्याला मल्टिप्लाय करायचं आहे FI न. FI XI मायनस x बारचा स्क्वेअरचा गुणाकार. मग चला बघूया. बघा मग आता आपण काय करायला इथं, जे काही आपली व्हॅल्यू आहे त्याला आपण इथं मल्टिप्लाय करणार. बरोबर, FI सोबत लास्टला. तर इथं सर्वात अगोदर बघा, सर्वात अगोदर आपण इथपर्यंत आलो होतो. आता आपण XI मधून x बारला, म्हणजे प्रत्येक XI च्या व्हॅल्यू मधून आपण x बारला काय करायला होतं मायनस करायला. बघा प्रत्येक XI च्या व्हॅल्यू मधून आपण x बारला मायनस करायला. XI च्या व्हॅल्यूज कोण आहे आपल्याकडे 6 7 8 9 10 11 12. 6 मधून 9 ला मायनस करणं. मी इथे लिहून दाखवतो एकदा. बघा आपल्याकडे x बार किती आलेला आहे 9 आलेला आहे. 6 मायनस 9 उत्तर आलं -3. 7 मायनस 9 उत्तर आलं -2. 8 मायनस 9 उत्तर आलं -1. बघा XI ची व्हॅल्यू 9 मायनस 9 उत्तर आलं 0. 10 मायनस 9 उत्तर आलं 1. 11 मायनस 9 आन्सर इज 2. 12 मायनस 9 आन्सर इज 3. आले सगळ्यांचे आन्सर. तर 9 म्हणजे कोण आपला x बार, आणि या सगळ्या XI च्या व्हॅल्यू आपण प्रत्येक वेळेस इथं मायनस केलं. त्याच्यानंतरची स्टेप होती की ह्या ज्या व्हॅल्यू आहेत या सगळ्या व्हॅल्यूचं आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे. या सगळ्या व्हॅल्यूचं काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे. तर त्याला DI नाव दिलं त्यांनी. DI नाव दिलं, इथं DI चं स्क्वेअर म्हटलं. मग बघा 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1, 0 चा स्क्वेअर 0, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. काही व्हॅल्यू जर मोठ्या आल्या किंवा पॉइंट मध्ये आल्या तर आपल्याकडे कॅल्सी अवेलेबल आहे. कॅल्सी मध्ये तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकते. आणि लास्ट स्टेप आहे आपली की या व्हॅल्यूचा या FI सोबत गुणाकार करायचा. FI सोबत या व्हॅल्यूचा गुणाकार करायचा. मग FI चा याचा गुणाकार केला. बघा FI ची व्हॅल्यू आहे, बघा FI ची व्हॅल्यू आहे 3 गुणिले 9. 3 गुणिले 9 जर केलं तर उत्तर येतं आपलं 27. उत्तर काय येतं आपलं 27 येतं. तर बघा आलेलं आहे. त्याच्यानंतर 6 गुणिले 4 24, 9 गुणिले 1 9, त्याच्यानंतर 13 गुणिले 0 0,
8 गुणिले 1 8, 5 गुणिले 4 20, 4 गुणिले 9 36 आलेले सगळ्यांचे आन्सर। आणि लास्ट स्टेप आहे आपली यांची बेरीज करायची। 27 + 24 + 9 + 0 + 8 + 20 + 36 त्याची ॲडिशन येते 124, त्याची ॲडिशन येते तिथे 124 आणि आपलं समेशन एफ आहे 48। मग बघा आपला आता नेक्स्ट फॉर्म्युला स्टँडर्ड डेव्हिएशनचा अंडर रूट मध्ये समेशन एफ आय xi - x बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय समेशन एफ आय अंडर रूट मध्ये बघा मग आता समेशन एफ आय xi - x बार स्क्वेअर याची बेरीज म्हणजे डी स्क्वेअर लिहिलं त्याला आपण, तर ती आलेली 124 124 आणि डिवाइड मध्ये समेशन एफ आय ची व्हॅल्यू आहे 48, डिवाइड मध्ये समेशन एफ आय ची व्हॅल्यू आहे 48, त्याला आपण कॅल्सी मध्ये पुटअप करू 124/48 अंडर रूट मध्ये 124 डिवायडेड बाय 48 अंडर रूट मध्ये 124/48 ते येतं 1.607 ते आन्सर येतं 1.607 सिग्मा इज इक्वल टू 1.607 त्याला आपण 1.61 लिहू शकतो अप्रॉक्सिमेटली 1.61 बघा याला राऊंड अप करा 7 चं इकडं 1 करून टाका 1.61 फिजिक्स मध्ये आपण शिकलो असं राऊंड अप करायला 1.61 म्हणजे आपलं स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू आली 1.61 स्टँडर्ड डेव्हिएशन आला आपला 1.61 तो झाला आपला सेकंड टाइप। आता बघा थर्ड टाइप काय की आपल्याला क्लास इंटरवल देणार। थर्ड टाइप मध्ये काय करणार आपल्याला क्लास इंटरवल देतील। क्लास इंटरवल दिल्याच्या नंतर आपल्याला एक तर ते डिसकंटिन्युअस असन किंवा कंटिन्युअस असन तर डायरेक्ट आपण त्याची मिडल व्हॅल्यू काढणार म्हणजे की आपली x आहे बरोबर क्लास मार्क आपण त्याला म्हणतो आणि त्याच्यानंतर समजा डिसकंटिन्युअस क्लास असन तर त्याला कंटिन्युअस करून घेणार, डिसकंटिन्युअस क्लासला कंटिन्युअस करून घेणार आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला जाणार। म्हणजे फरक फक्त एवढाच की आपल्याला xi च्या व्हॅल्यू दिलेल्या नसणार, xi च्या व्हॅल्यू आपण काढायच्या आणि आता जसा प्रॉब्लेम सोडवला सेम तसाच प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा। चला क्वेश्चन बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा कॅल्क्युलेट मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन। परत एकदा तोच क्वेश्चन आहे मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन। मीन काढायचे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायचे। क्लास दिलेला आहे आणि क्लास जर आपण बघितला 20 to 29 30 to 39 40 to 49 50 to 59 60 to 69 70 to 79 29 ला फिनिश 30 ला स्टार्ट 39 ला फिनिश 40 ला स्टार्ट। याचा अर्थ क्लास हा डिसकंटिन्युअस आहे। बघा कंटिन्युअस म्हणजे काय जर इथं 30 तर इथं पण 30 इथं 40 तर इथं पण 40 इथं 50 तर इथं पण 50 त्याला म्हणतो आपण कंटिन्युअस क्लास। इथं डिसकंटिन्युटी आहे मग याच्यामधला गॅप जो आहे तो 1 चा आहे बघा 29 आणि 30 मध्ये 39 आणि 40 मध्ये 1 चा गॅप आहे आणि 1 4 जर आता 0.5 मग आपण काय करणार याला डिसकंटिन्युअस क्लासला कंटिन्युअस करून घेणार म्हणजे 0.5 ने याची व्हॅल्यू मागे घ्या 0.5 ने याची व्हॅल्यू पुढे न्या बरोबर। म्हणजे 20.5 ला 0.5 ने मागे आणू बरोबर ते असं दिसणार आहे याचं येणार 19.5 आणि येऊन जाणार 29.5 येणार 29.5 29.5 0.5 न रिव्हर्स या येणार 39.5 40 पासून मागे 39.5 येणार 49.5 याला रिव्हर्स आणा 49.5 येणार 59.5 याला रिव्हर्स आणा 59.5 आणि या व्हॅल्यू मध्ये पुढे जा 69.5 बघा 70 मधून 0.5 मागे 69.5 79.5 तर याला व्यवस्थित एकदा बघा परत डिसकंटिन्युअस क्लास होता आता कंटिन्युअस झाला 29.5 29.5 39.5 39.5 49.5 49.5 झाला कंटिन्युअस। तर हा डिसकंटिन्युअस होता तर सगळ्यात पहिले आपण कंटिन्युअस केला। रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंजच्या लेक्चर मध्ये सुद्धा असा एक क्वेश्चन आला होता त्यात मी सांगितलं होतं की याला कंटिन्युअस करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच रेंज फाइंड करायची। आणि ही आपली फ्रिक्वेन्सी एफ च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे। आता पण अजून आपल्याला xi भेटलेला नाही। xi म्हणजे काय यांची मिडल व्हॅल्यू आता 19.5 आणि 29.5 याची मिडल व्हॅल्यू कशी काढायची
तर दोघांची बेरीज करा, त्याला डिवाइड बाय 2 करा. बघा 29.5 आणि 19.5 या दोघांची आपण ऍडिशन करणार आणि त्याला डिवाइड बाय 2 करणार. म्हणजे मिडल व्हॅल्यू कशी करणार आपण 19.5 प्लस 29.5 भागिले 2 याची मिडल व्हॅल्यू काढा. तर काय म्हणणार 29.5 प्लस 39.5 त्याला डिवाइड बाय 2 अशी आपण याची मिडल व्हॅल्यू काढून घेणार. म्हणजे आपल्याला कोण भेटतं XI आणि FI भेटला. बाकी पूर्ण स्टेप सिमिलर. तर चला आन्सर बघूया याचं. बघा हा आपला क्लास आहे 20 to 29, 30 to 39, 40 to 49, 50 to 59, 60 to 69, 70 to 79 याला आपण कंटिन्यूअस करून घेतलं. आता म्हटलं होतं 19.5, 29.5, 29.5, 39.5, 39.5, 49.5, 49.5, 59.5 याला आपण कंटिन्यूअस केलं. आपल्याला काय करायचंय मग याची मिडल व्हॅल्यू काढायची आणि सोबतच आपल्याला काय दिलं होतं FIच्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या. ते FIच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या आपल्याला 10, 15, 30, 20, 15 आणि 10 अशा आपण FIच्या व्हॅल्यू आपल्या लिहून घेतल्या. बरोबर. मग यांची बेरीज केली, सर्वांची ऍडिशन केली. बघा 10 प्लस 15 प्लस 30 प्लस 20 प्लस 15 प्लस 10 सर्वांची ऍडिशन केली, ती आली आपली 100. आणि त्याच्यानंतर आपल्याला याची मिडल व्हॅल्यू काढायची. मग आपण मिडल व्हॅल्यू काढली, त्याला म्हटलं आपण XI. त्याला काय म्हटलं आपण XI. या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज करायची, त्याला भागिले 2 करायचं, ते आलं 24.5. या दोघांची बेरीज बघा 19.5 आणि 29.5 किती येणार ते 49 येणार. 49 च्या अर्धा 24.5. या दोघांची बेरीज जर केली ते बघा 0.5 इथं 30 होऊन जाणार प्लस 39 69 च्या अर्धे आले 34.5. या दोघांची बेरीज केली 89 च्या अर्धे 44.5. या दोघांची बेरीज केली ते येतं 99 50 आणि 109 च्या अर्धा येतं 54.5 54.5. म्हणजे हाफ दोघांची बेरीज करून हाफ घेतला, आपल्याला XI भेटला. आपल्याकडे FI आहे. या दोघांचा काय करतो आपण गुणाकार. या दोघांचा काय करतो गुणाकार करतो. 10 गुणिले 24.5, 15 गुणिले 34.5, 30 गुणिले 44.5, 20 गुणिले 54.5, 15 गुणिले 64.5, 10 गुणिले 74.5 आपल्याला भेटतं FI गुणिले XI. तर हा कॉलम आला बघा आपला FI गुणिले XI. या असे नंबर भेटले. यांचा सरळ सरळ गुणाकार करा. या दोन डब्यांचा गुणाकार करा कॅल्सीमध्ये. या दोघांचा गुणाकार मल्टिप्लाय करत चला सरळ सरळ. हे आन्सर भेटले आणि यांची टोटल मारा. त्याला म्हणायचं टोटलला समेशन FI XI. ते आलं 4900. हे n आलं आपलं, n म्हणजे समेशन FI आलं आपलं 100. मग याच्यावरून आपण सगळ्यात पहिले काय करणार मीन काढणार. आता मीन काढ बघा 4900 FI XI डिवाइड बाय FI ही एक स्टेप आपल्याला फॉलो करायची. मग त्याच्यासाठी आपण एकदा सॉल्व्ह करू. बघा काय आपला मीनचा फॉर्म्युला मीन इज इक्वल टू समेशन FI XI अपॉन समेशन FI. मीनची व्हॅल्यू काढायसाठी समेशन FI XI 4900 भागिले 100. 4900 भागिले 100 करा, उत्तर आलं आपलं 49. म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू भेटली आपल्याला 49. ही एक्स बारची व्हॅल्यू आपण XI मधून आता मायनस करणार आहे नेक्स्ट कॉलम मध्ये. बघा एक्स बार बरोबर 49 आलं. आपण काय करणार बघा आता नेक्स्ट कॉलम मध्ये इथपर्यंत आपण आलो होतो. आता DI काढायसाठी XI मधून एक्स बारला आपण मायनस करणार. मग बघा XI मधून आपण एक्स बारला मायनस करणार. या ज्या XI च्या व्हॅल्यू होत्या याच्यामधून आपण एक्स बारला मायनस केलं तर त्याला 24.5 14.5 4.5 5.5 15.5 25.5. त्याच्यानंतर याचा स्क्वेअर केला. याचा काय केला स्क्वेअर केला. या सगळ्या व्हॅल्यूचा काय केला स्क्वेअर. DI म्हणजे इथं जरी मॉड दाखवलं असं काही फरक पडत नाही. मायनस आलं मायनस मध्ये लिहा, त्याचा स्क्वेअर केल्यावर आपोआप काय होतं ते प्लस होतं. नेहमी लक्षात ठेवा या व्हॅल्यू सगळ्या प्लस मध्येच येणार आहे. स्क्वेअर केल्याच्या नंतर सगळ्या व्हॅल्यू कशा येणार आहे प्लस मध्येच येणार आहे. मग स्क्वेअर केला आणि या FI चा आणि या DI स्क्वेअरचा गुणाकार करतो आपण. FI चा आणि DI स्क्वेअरचा काय करतो तीच स्टेप आहे बघा लास्ट प्रॉब्लेम सारखी. FI गुणिले DI स्क्वेअरचा गुणाकार केला. हा एक कॉलम भेटला आपल्याला FI इंटू DI चा स्क्वेअर. FI इंटू DI चा स्क्वेअर. बघा परत एकदा सांगतो आपल्याकडं
एक्स बारची व्हॅल्यू आली होती 49. मग एक्स आय मधून आपण दरवेळेस 49 ला मायनस केलं. मग पहिली व्हॅल्यू होती 24.5 मायनस 49, ती आली 24.5. मायनस मध्ये येतं तरी आपण प्लस मध्ये लिहिलं. का बरं? तिथं आपण मॉड दाखवला. मॉड मध्ये दाखवलं तरी चालन, नाही दाखवलं तुम्हाला मायनस मध्ये लिहायचं तरी मायनस मध्ये लिहा, काही फरक पडत नाही. लास्ट ह्याच्यामध्ये आपण मॉड नव्हतं घेतलं चालतं, इथं मॉड घेतलं तरी बी चालतं, नाही घेतलं तरी बी काही अडचण नाही. का बरं मॉड घ्या? कारण की जर आपण मीन डेविएशन सॉल्व्ह करायलो तिथे प्लस मध्येच पाहिजे. मीन डेविएशन मध्ये मॉड घेतला तर आपली व्हॅल्यू प्लस मध्येच येणार चालतं. मायनस जरी आली आणि इथं स्क्वेअर केला तर आपला डीआय चा स्क्वेअर जो आहे तो प्लसच राहणार आहे नेहमी. मग 34 पॉईंट मायनस 49, 44.5 मायनस 49, 54.5 मायनस 49, 64.5 मायनस 49, 74.5 मायनस 49. तर ह्या व्हॅल्यू आल्या, यांचा आपण स्क्वेअर केला. बघा या व्हॅल्यूचं काय केला? स्क्वेअर केला. इथं या व्हॅल्यूचा स्क्वेअर केला आणि त्या स्क्वेअर केलेल्या व्हॅल्यूजला एफ आय सोबत मल्टिप्लाय केलं. एफ आय चा आणि या स्क्वेअर केलेल्या व्हॅल्यूचा काय केला? आपण गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं. 10 गुणिले 600.25, 15 गुणिले 210.25, 30 गुणिले 20.25, 20 गुणिले 30.25, 15 गुणिले 240.25, 10 गुणिले 650.25. चालतं. 25 ने त्याला 25 रीड करायचा. हे पॉईंट नंतरचा नंबर 2 डिजिट नंबर जरी असा 2525 असं रीड करायचा. चालतं. आपण फास्ट मध्ये म्हणताना त्याला 25 म्हटलं. चालतं. 2525 रीड करत जा. चालन. मग याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ह्या व्हॅल्यू आल्या आणि यांची आपण बेरीज केली. लास्टला आपण काय केली? यांची ऍडिशन केली. म्हणून इथे लिहिलं समेशन एफ आय इंटू डी आय चा स्क्वेअर 20,475. काय आलं उत्तर? 20,475. आता आपण त्याचा स्टँडर्ड डेविएशन कॅल्क्युलेट करू. स्टँडर्ड डेविएशन सिग्मा अंडर रूट मध्ये समेशन एफ आय एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता एक्स आय मायनस एक्स बार म्हणजे जो डी आय आहे बरं, जो डी आय म्हणजेच तो आहे एक्स आय मायनस एक्स बारचा स्क्वेअर डिवाइड बाय समेशन एफ आय अंडर रूट मध्ये किती आलं याचं उत्तर? 20,475. 20,475 त्याला भागिले समेशन एफ आय ची व्हॅल्यू 100 डिवाइड बाय 100. पुट करू आपण याला कॅल्सी मध्ये जशाल तसं आणि इथं येणार आपण स्टँडर्ड डेविएशन 20,475 भागिले 100. 20,475 भागिले 100. त्याचं उत्तर येतं 14.309 म्हणजे 31. बघा 3099 आहे. 9 चा राऊंड अप करू, इथं 1 करून टाकू 0च्या जागी. 14.131 14.31. आपला आन्सर येते इथं 14.31. 14.31 हा आला आपला स्टँडर्ड डेविएशन. तर बघा सिमिलर टाईपचा क्वेश्चन होता. फक्त चेंजेस कुठे झाले बघा, जिथं आपलं डिसकंटिन्युअस डेटा होतं तिथं आपण कंटिन्युअस केलं. कधी कधी कंटिन्युअस डेटा डायरेक्ट देणार, पण आपल्याला एक्स आय च्या व्हॅल्यू काढायच्या म्हणजे त्याची मिडल व्हॅल्यू, त्याला आपण क्लास मार्क असे म्हणतो. एक्स आय च्या व्हॅल्यू काढल्या, एफ आय दिलेलं होतं, गुणाकार केला एफ आय एक्स आयचा, त्याच्यावरून पहिले मीन काढला. मीन आपण एक्स आय मधून मायनस केला दरवेळेस, त्याचा स्क्वेअर केला आणि त्याला एफ आय सोबत मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला एक कॉलम भेटला एफ आय इंटू एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याची ऍडिशन केली, तो आपल्याला लागतो स्टँडर्ड डेविएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये. मीन डेविएशन मध्ये फक्त इथं स्क्वेअर नसतो, स्टँडर्ड डेविएशन मध्ये तिथं स्क्वेअर असतो, अंडर रूट असतं. चालतं. तर हे होतं आपलं स्टँडर्ड डेविएशन. तर हे बघा आतापर्यंत आपण रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज बघितलं, कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स आपण कॅल्क्युलेट केलं, मीन डेविएशन कॅल्क्युलेट केलं, स्टँडर्ड डेविएशन कॅल्क्युलेट केलं आणि कन्सिस्टन्सी सुद्धा चेक केली. तर असा हा आपला स्टॅटिस्टिक नावाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये एवढे सगळे कॅल्क्युलेशन होते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे कंबाईन प्रॉब्लेम बघणार आहे, जे 6 मार्काला आपल्याला विचारले जाते. जर तुम्ही आधीचे लेक्चर नाही बघितले तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे बघा, तिथून तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला अजून काही वाटलं एखादा कोणत्या टाईपचा क्वेश्चन घ्यायचा असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. नंबर इथं मी लिहून देतो बघा 7020947462. या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरवरती तुमचा काही क्वेश्चन असेल तुम्ही सेंड करा. तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचं सोल्युशन पाहिजे असेल ते पण तुम्हाला भेटेल. तुम्ही या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा, कारण की आपल्याला आता भरपूर न्यूमेरिकल्स याच्यामध्ये घ्यायचे आहे. 1 मंथ वरती आपली एक्झाम आलेली आहे. जास्तीत जास्त न्यूमेरिकल आपण प्रॅक्टिस करू आणि तुम्हाला 3 गेस पेपर सुद्धा प्रोव्हाइड करणार. म्हणजे जसा आपला पेपर पॅटर्न आहे, कारण की केस स्कीमसाठी आतापर्यंत फक्त 2च एक्झाम झालेल्या आहे, एक रेग्युलरची आणि एक बॅकलॉगची. अजूनपर्यंत जास्त एक्झाम नाही. म्हणून स्टुडंटला हा प्रॉब्लेम राहतो की आपल्याला कशा टाईपचे क्वेश्चन येतील आणि कुठे येणार. त्यासाठी आपण 3 क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवरती घेणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. थँक्यू.